जय महाराष्ट्र। मी नितीन माधव बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पहिलीच बातमी आहे। मुंबई अहमदाबाद मार्गावर एक अपघात झालेला या ठिकाणी वरळी सफाले रस्त्यावर गुंदावे या ठिकाणी इथं अपघात झालेला आहे। कारनं उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला मागून धडक दिली। यात 4 महिलेचा जागीच मृत्यू झालाय। यात एका गर्भवती महिलेचा सुद्धा समावेश आहे। या 4ही महिलांचं नावजे गावातील या आहेत। या ठिकाणी भारती पाटील, भानुमती लबाड, त्यानंतर संगीता चिमडा आणि यमुना दोडे अशी या मृत महिलांची नावं आहेत। यातील 2 महिला या आशा उपक्रमाच्या कार्यकर्त्या आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरळी सफाले रस्त्यावर गुंदावे या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। यामध्ये एकूण 4 महिला जागीच ठार झालेल्या आहेत। रेतीच्या ट्रकला उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या कारची धडक लागली आणि हा अपघात झालाय। यामध्ये एका गर्भवती महिलेचा सुद्धा समावेश आहे आणि यातील 2 महिला ज्या आहेत त्या आशा या उपक्रमाच्या कार्यकर्त्या आहेत। यावर अधिक माहितीसाठी प्रतिनिधी राहुल पाटील आपल्याबरोबर आहेत। राहुल, एकंदर कधीची घटना ही जी गुंदावे गावाजवळ घडलेली आहे? नितीन, काल रात्री 11च्या सुमारास एक गर्भवती महिला आहे संगीता चिमडा म्हणून, तिच्या अचानक पोटात दुखायला लागल्यानंतर नावजे गावातील जी मॅजिक होती त्याच्यात तिला नावजावरून मनोर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होतं उपचारासाठी। मात्र गुंदावे हा स्टॉप आहे, तिथे एक रेतीचा ट्रक उभा होता आणि ड्रायव्हरला ते लाईटमुळे समजलं नाही आणि त्यांनी मागून जाऊन धडक दिली। याच्यात 4 महिलांचा मृत्यू झालेला आहे, तर जो चालक होता त्याची प्रकृती सध्या गंभीर असून त्याला सेलवास येथे उपचारासाठी नेण्यात आलाय। धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। तर उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला कारने धडक दिली आणि गुंदावे या ठिकाणी हा अपघात झालेला, यामध्ये 4 महिला जागीच ठार झालेल्या आहेत।